तर हा सुपर 8 मधील शेवटचा सामना अर्थात क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना आपण पाहतोय. अविन माली याच्यासाठी त्यांचे परममित्र दिव्य अंजूर ग्रामपंचायतचे उपसरपंच इंद्रजित पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी अविन याला 100 रुपयाचे पारितोषिक लावलेले. धन्यवाद इंद्रजित पाटील. आपण देखील या क्रीडानगरीमध्ये आहात. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अविनसाठी बक्षीस इंद्रजित पाटील यांच्याकडून. तर पहिल्या षटकामधील पहिला चेंडू यावेळी शफल होऊन चेंडूला फाईन केलेला आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. तो प्रति एक धाव पूर्ण करतील फलंदाज. निलेश केनी साहेबांकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि प्रत्येक झेलासाठी 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. तर हा शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतो. या अगोदर 3 संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारलेला आहे. दिनेश मूर्ती संतोष स्पोर्ट्स आणि सरपंच 11. तर चौथा संघ कुठला ठरेल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. आतिश अविन माली वैयक्तिक सांघिक पहिलं षटकात आलतोय. यावेळी इनफिल्डच्या वरून चेंडूला टोललेला आहे. काव करणं रिझन मध्ये एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावी इथे कंप्लीट केली जाते. अविन मालीसाठी एक सुवर्ण संधी आहे. विकेटसाठी त्यांचे मित्र इंद्रजित पाटील जे दिव्य अंजूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आहेत त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. सिंगल रन्स कंप्लीट आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या सिंगल वाढून झाली ती धावफलकावर 4 धावा. या अगोदरच्या सामन्यात 4 धाम या संघाचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे आणि सध्या आपण पाहतो ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4. अविन माली राईट मोड द विकेट. यावेळी लॉब केलेल्या चेंडूला लॉब थेट फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लॉंग ऑफ रिझन मध्ये सुरेख झेल आणि फलंदाज फेल. पहिला हात बसतोय ज्ञानदेव स्पोर्ट्सच्या संघाला रवी पाटील यांच्या रूपाने. आणि या झेलासाठी 200 रुपयाचं पारितोषिक निलेश केनी साहेबांकडून जाहीर केलं गेलं होतं आणि ते पटकावलेलं आहे ते क्षेत्ररक्षकाने. एस.व्ही. माली यांच्याकडून षटकर हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आणि हे दिलं जाईल श्रीकृष्ण माले यांना. श्रीकृष्ण माले यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आणि आणखीन 200 रुपयाचं पारितोषिक क्षेत्ररक्षकाने पटकावलेलं आहे. निलेश केनी साहेबांकडून हे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे आणि आणखीन 200 रुपयाचा मानकरी एक क्षेत्ररक्षक ठरलेला आहे. तर बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 विकेट प्राप्त केलेले आहेत अविन माली याने आणि विकेटच्या हॅट्रिकवर आहे. या अगोदरच्या 2 गोलंदाजाने या एमपीएल स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिकचा कारनामा केलेला आहे. पहिला विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज हेटमायर जितेश माली दिनेश मूर्ती संघाचा आणि दुसरा दबंग दीपू. मात्र इथे आपण पाहतोय 2 फलंदाज बॅक टू बॅक बाद झाल्यानंतर षटक समाप्त झालेलं आहे. म्हणजे विकेट हॅट्रिकची संभावना होती ती मात्र आता मावळलेली आहे.
चंकी पाटील याच्यासाठी खास शुभेच्छा आलेल्या आहेत अंजुरीतून KM, कुणाल मात्रे खारबाव इथून अखिल पाटील. चंकी पाटील याचे मोठे फॅन आहेत. कुणाल मात्रे, KM अंजूर आणि अखिल पाटील खारबाव, आणि त्यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. खास करून चंकी पाटील याच्यासाठी त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेत. हरेश पाटील याच्यासाठी बक्षीस लावलेले शिवम वीर यांनी मानकुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. धन्यवाद. नवीन फलंदाज हरेश पाटील खेळपट्टीवर आलेला आहे. मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तकदीर माली. सामनातील फलंदाज हरेश पाटील. पुन्हा एकदा तकदीर मालियाच्या दुखापतीने डोकं वर काढलेलं आहे. अगदी पहिल्याच दिवसापासून दुखापतीने हैराण परेशान आपण बघतोय तकदीर मालियाला. आपल्या संघासाठी संघ हितासाठी खेळताना तकदीर मालिया खेळाडू दिसतोय. खूप दुर्मिळ उदाहरणे असतात दुखापतीनंतर खेळपट्टीवर खेळत राहण्याचे. सर्वात मोठं जर उदाहरण द्यायचं झालं तर वेस्ट इंडिज दौऱ्यावर ज्यावेळी टीम इंडिया अडचणीत होती तेव्हा अनिल कुंबळे याचा जबडा तुटला होता, आणि जबडा तुटल्यानंतर बँडेज लावून तो खेळपट्टीवर गोलंदाजी करण्यासाठी उतरला होता, आणि ब्रॅन लाराच्या महत्त्वाच्या विकेट्स त्यांनी त्यावेळी 3 विकेट चटकावल्या आहेत, आणि तो सामना टीम इंडियाने जिंकला होता. इथे दुखापतीने डोकं वर काढलेलं आहे. धन्यवाद धुमाल सर. तर अजय पाटील आणि इंद्रजित पाटील यांनी अविन माली याच्यासाठी प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं, आणि ते 400 रुपये आमच्या समोरच्या कक्षामध्ये जमा झाले आहेत. अजय पाटील हे दिवे अंजूर ग्रामपंचायतचे नामांकित उद्योजक रवींद्रदादा एकनाथ पाटील यांचे चिरंजीव आहेत. निश्चितच मानकुली गावावर रवींद्रदादा पाटील यांचं नेहमीच प्रेम राहिलेलं आहे. प्रत्येक स्पर्धेसाठी त्यांची सरळ हाताने मदत आणि उपस्थिती देखील आपल्याला नेहमी लाभते. रवींद्रदादा पाटील आपल्याला देखील दीपावलीच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खूप खूप शुभेच्छा देतोय, आणि आपले चिरंजीव अजय पाटील इथे उपस्थित आहेत. तसेच इंद्रजित पाटील आपल्याला देखील खूप खूप आभार. धन्यवाद. नक्कीच आणखीन एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अगदी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एक पडद्यामागचा चेहरा आम्ही प्रेक्षकांना मान्यवरांना सांगू इच्छितो. प्रभाकर पाटील जे सध्या नक्कीच VIP डायझर आहेत, त्यांची अपार मेहनत अगदी आमच्या नाश्त्यापासून अगदी जेवणापर्यंत त्यांनी नक्कीच आमची चांगली सोय केलेली आहे. त्यांचा विशेष धन्यवाद असणार आहे. प्रभाकर पाटील जे सध्या पडद्यामागचा चेहरा आहे त्यांचा विशेष धन्यवाद आमच्या कॉमेडी पॅनलकडून. या स्पर्धेमध्ये एकूण 10 संघाने सहभाग नोंदवला होता. तर निश्चितच शिवम भोईर यांनी बक्षीस लावलेले हरेश पाटील याच्यासाठी. बघा प्रत्येक षटकाराला 500 रुपये 2000 त्यांनी जमा केलेले आहेत, म्हणजे 4ची अपेक्षा ठेवलेली आहे. आणि जर सलग 3 चेंडू आपण डॉट घेता तरी देखील आपल्याला 1000 रुपये दिले जातील शिवम भोईर यांच्याकडून. म्हणजे एकीकडे संघासाठी आनंदाची देखील बातमी आहे आणि दुःखाची देखील. डॉट घेतले तर 1000 आणि षटकाराला 500. क्या बात आहे. इंद्रजित पाटील, अजय पाटील आपण स्टेजवर या. श्रीदत्ता माले आपल्याला इथं सन्मानित करू इच्छितात. इंद्रजित पाटील दिवे अंजूर माजी उपसरपंच. ओ टू सुभाष धुमाल सर. धन्यवाद केनी सर. अजय माले येतोय गोलंदाजी मार्गवर. बॅकफुलवर जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये एका धावेसाठी. धावसंख्या 21 धावेने वाढते आणि धावसंख्या सिंगलने वरून झालेली ती धावफलकावर 5 धावा. त्याचं कारण
सलामीचे 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत आणि दोन्ही फलंदाज स्वस्तामध्ये बाद झालेले आहेत. अगदी पहिल्याच षटकामध्ये 2 विकेट गमावले आहेत ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाने आणि इथून कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न केला जाईल. एका चांगल्या भागीदारीची आवश्यकता असणार आहे. एका चांगल्या लक्ष्यापर्यंत जर ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाला पोहोचायचं असेल तर, कारण दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना आहे. यावेळी चेंडूला बॅकवर्ड स्कोरलेग रिजनमध्ये टोलवलेला एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेतली जाणार नाही कारण क्विक थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धावसंख्या वाढेल. धावसंख्या सिंगल एवढून झाली ती धाव पलीकडे 6 धावा. अजय माली बॉलिंग मार्कवर. यावेळी लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू टोललेला आहे आणि चेंडू जो होतोय सीमा पार 4 धावांसाठी चौकार. हा शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना सध्या आपण पाहतोय ज्ञानदेव स्पोर्ट्स विपक्ष श्री साई आरके बिल्डर या 2 संघामध्ये. यावेळी चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी आणि फलंदाजाला जावे लागेल डगॉटच्या आसऱ्याला. फलंदाज बाद. नक्कीच आणखीन एक 200 रुपयाचं पारितोषिक इथे पटकावलेलं आहे म्हणजे जाहीर केल्या गेलेल्या निलेश केनी साहेबांनी. सुमित यांनी हे पारितोषिक पटकावलेलं आहे. आतापर्यंत 3 झेल आपल्याला या इनिंग मध्ये पाहायला मिळालेले आहेत. एक झेल अभिषेक याच्या नावे आणि 2 झेल आतापर्यंत सुमित यांनी पकडलेले आहेत. दुसरी षटक मार्गस्थ अजय माली दुसरी षटकात हलतोय. स्ट्रायकर फलंदाज कमलाकर. यावेळी अप्पर कटच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय कव्हर पॉइंट रिजन मध्ये. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावी इथे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावपात. थोडीशी लेझी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढेल मात्र एक फलंदाजही आता बाद झालेला आहे. धावसंख्या 11. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना टॉप 8 मधील हा शेवटचा सामना अर्थात क्वार्टर फायनलचा हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर पहिला सेमीफायनल सामना, त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना आणि त्यानंतर मेगा फिनाले. MPL 2021चा विजेता संघ कुठला संघ असेल याचं उत्तर आजच आपल्याला मिळेल. नवीन फलंदाज जयेश माले येतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय मात्र डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता. निशाणा साधला जात नाही. 2 धाव पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 13. यानंतरचा सामना पहिला सेमीफायनल सामना आपल्याला पाहायला मिळेल. दिनेश स्मृती विपक्ष संतोष स्पोर्ट्स हा पहिला सेमीफायनलचा सामना यानंतर आपण पाहणार आहोत. बिग मॅच. एका बाजूला दिनेश स्मृती तर दुसऱ्या बाजूला संतोष स्पोर्ट्स आणि दोन्ही संघाने लीग मध्ये चांगलं प्रदर्शन केलेलं आहे.
त्यानंतरचा दुसरा सामना सेमीफायनलचा आपल्याला पाहायला मिळालेला सरपंच 11 संघासमोर कुठला संघ पंच हॅलो देईल याचं उत्तर आपल्याला ज्ञानदेव स्पोर्ट्स आणि श्री साई आर.के. बिल्डर्स या संघामधला विजेता संघ कोणता असेल त्यावरून बघायला मिळेल. तकदीर माले याच्याकडे पुन्हा एकदा चेंडू सोपवण्यात आलेला आहे कारण दुसरं षटक त्याला टाकता आलं नव्हतं. विनीत माले या सुवर्ण संधी षटकांची जर हॅट्रिक केली तर 1500 रुपयाचं पारितोषिक साहिल केने यांच्याकडून लावण्यात आलेला आणि साहिल केने यांचा आवाज विनीत माले याच्या कानापर्यंत पोहोचलेला आहे. पहिला ब्लास्ट विनीत माले याच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या 6 ने वरून झालेली ते धावफलकावर 19 धावा. तकदीर माले याचं स्वागत केलेलं आहे विनीत याने 6 धावाने. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धाव प्रयत्न नसणार आहे. चांगले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते डीप मिड ऑन आणि मिड ऑफच्या मध्ये. धावसंख्या वाढून झालेली ते 20 धावा. तिसरे षटक मार्गस्थ आहे. यावेळी अप्रतिम चेंडू भूलभुलैया सफल होऊन घेण्याचा प्रयत्न ऑन साईडला होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना आपण पाहतो सध्या तकदीर माले. मानकुली क्रिकेट मधले एक मोठं नाव सध्या गोलंदाजी मार्कवर. यावेळी एक्स्ट्रा कव्हरेजला चेंडू टोललेला आहे. एक धाव पूर्ण डबल घेण्याचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाते सीमापार चौकार. श्री साई आर.के. बिल्डरचे ऑनर जॉन्टी केनी यांच्याकडून जर विनीत मालेची विकेट तकदीर माले यांनी घेतली तर त्या विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि जयसाठी षटकांची हॅट्रिक जर केली सचिन माले एसवी स्पोर्टचे यांच्याकडून 1000 रुपये. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे. मिस्की हुक चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. मात्र तसा नाही तर असा फलंदाज बाद होतोय धावपाच्या रूपाने. धावसंख्या धावफलकावर 25 धावा. 5 फलंदाज बाद झालेले आहे म्हणजे निम्मा संघ इथं गारद झालेला आहे. आज मित्रांनो दिवाळी आणि दिवाळीचं पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ज्यांचा चेहरा उठणं न लावता खेळ खेळल्यामुळे जास्त उजळतो. अंगणातील दिव्यांपेक्षा डोळ्यातील विजयाची चमक ज्यांच्या चेहऱ्यावर जास्त भावते. ज्यांना नव्या कपड्यांपेक्षा ट्रॅकसूट जास्त आवडते. फटाक्यांच्या आतिषबाजीपेक्षा ज्यांना टाळ्यांचा आवाजाची जास्त ओढ असते. ओवळण्यापेक्षा विजय जास्त हवा असतो आणि फराळापेक्षा सुद्धा मेडल आणि चषकाची ज्यांना जास्त भूक असते अशा सर्व खेळाडूंना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती 3 षटकांची समाप्तीनंतर ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर 5 बाद 25. या स्पर्धेमधील आतापर्यंत जर संघांचा विचार करायचा झाला तर 3 संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारलेले आहे. संतोष स्पोर्ट्स संघ हा पहिला संघ ठरला होता. त्यानंतर दिनेश मूर्ती संघाने श्री गणेश बी संघाला पराभूत केलं होतं आणि तिसऱ्या सामन्यामध्ये चारधाम स्पोर्ट्स संघाला सरपंच 11 संघाने पराभूत केलं होतं. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कृपया जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. नक्कीच पाणी पित आहेत मात्र कुठला संघ कुठल्या संघाला पाणी पाजतो याचं उत्तर या सामन्यामध्ये आपल्याला मिळेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अभिषेक येतोय. येलो वर्सेस ऑरेंज अशी लढत सध्या आपण पाहतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघितलं तर ऑस्ट्रेलियाचा कलर येलो आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळाला. IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि आपण IPLचा जर विचार केला तर
नेदरलँड ज्या संघाला हॉलंड म्हटलं गेलेलं आहे त्या संघाचा कलर ऑरेंज असतोय आणि IPL स्पर्धेमध्ये गुजरात लायन्स संघाचा ऑरेंज कलर आपल्याला या अगोदर पाहायला मिळाला होता. गोलंदाजाला सोडून संधी जर आपण विकेटची हॅट्रिक केली सचिन माले यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. कडक हॅट्रिक आणि कडक नोट. यावेळी चेंडूला भिरकोन देण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार. षटकार मस्तक पे दस्तक देणारा हा षटकार विनीत मालेच्या बॅटमधून. जॉन्टी केनी यांच्याकडून जर विनीत मालीची जर विकेट प्राप्त केली तर गोलंदाज अभिषेकाला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. धावसंख्या 6 निवडून झाली ते धावपळीवर 31. यावेळी मात्र चेंडू खाली राहिला होता. दिशाही भरकटली गेली होती. पंचांचा वाईटचा खेळ होतो आणि हा चेंडू मात्र गोलंदाज अभिषेक याला पुन्हा टाकावं लागेल. षटकारांची हॅट्रिक जर विनीत माले यांनी केली तर साहिल केनी यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे एका सिक्सरची किंमत 500 रुपये. यावेळी चेंडू हवेमध्ये मिस्टाईम फटका. क्षेत्ररक्षक झेपावला होता एक्स्ट्रा करिजन मध्ये मात्र चेंडू अडू शकला नाही. जोपर्यंत बॅकअप केलं जात आहे दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडून तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढून झाली ते धावपळीकडे 34 धावा. $34. 2000 रुपये पारितोषिक सचिन माले यांच्याकडून अभिषेक याला दिलं जाईल. यावेळी फुल केलेल्या चेंडूला बट नॉट सक्सेसफुल. सुरेख झेल मिड रिजन मध्ये आणि फलंदाज फेल. जॉन्टी केने यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. अभिषेक याने विकेट प्राप्त केलेला आहे विनीत माले याचा. 1000 रुपयाचा एक विकेट होता. विकेटची खूप किंमत होती आणि क्षेत्ररक्षकांनी हिंमत दाखवली होती हा झेल घेण्याची. धावसंख्या स्थिर आहे. धावपळीकर 34 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. अभिषेक श्री साई आरके बिल्डर संघाकडून शेवटचे षटक हाताळतोय. बालाजीसाठी सोनू संदेश सलग 3 षटकारांसाठी 2 षटकारांसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक सचिन माले यांच्याकडून. यावेळी पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा प्रकारे 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील कारण चेंडू खेळपट्टीच्या जवळजवळ बाहेर होता. आणि पुढील चेंडू नक्कीच नो डाऊट उघड्या डोळे पहा नीट कारण पुढील चेंडू असणार आहे फ्रीट. 2007 मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीट हा चेंडू अस्तित्वात आला आणि पहिला फ्रीट चेंडू खेळण्याचा मान मिळाला होता भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याला. आणि हा चेंडू तिथपासून टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू हवेमध्ये कुठला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावी पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 1 शॉटचा इशारा म्हणजे काम केलं दिवसभर आणि पगार मिळाला अर्धा दिवसाचा. धावसंख्या झालेली आहे ती 37 धावा. यावेळी पुल केलेल्या चेंडूला मात्र सरळ मिड विकेट रिजनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेलबाजूपणे फलंदाज बाद. आणि 200 रुपयाचा पारितोषिक निलेश केनी जे आज ATM घेऊन आमच्या व्यासपीठावर आलेले आहेत त्यांच्याकडून हे पारितोषिक पटकावलेले क्षेत्ररक्षकाने. आणि जॉन्टी केनी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक ही पटकावलेलं आहे. आणि
सामन्यामध्ये तब्बल तिसरा झेल इथे पकडला गेलेला आहे. नवीन फलंदाज धावसंख्या 37 आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज अभिषेक बॉलिंग मार्कवर. यावेळी खोलवर टाकायचा चेंडू होता वाईड यॉर्कर सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये आणि 200 रुपयाचा पारितोषिक आणखीन एकदा निलेश केनी साहेबांकडून पटकावलेला आहे ते क्षेत्ररक्षकाने. सुमित माली यांनी हा झेल पकडलेला आहे. तब्बल 4 झेल एकाच सामन्यामध्ये पकडले गेलेले आहेत आणि सचिन माले मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये टी शर्ट दिले गेलेले आहेत. ते टॉप 4 मध्ये नक्कीच मॅन ऑफ द मॅच खेळाडूने अंगामध्ये परिधान करणं अनिवार्य असणार आहे. तब्बल 4 झेल पकडले गेलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 37 आणि 38 धावांचं लक्ष्य आहे श्री साई आरके बिल्डर्स या संघासमोर. तर नाणेफेकीकडे आपण वळूया. पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ नायक आपण सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यातील नाणेफेकीसाठी यायचं आहे. दिनेश मूर्ती संघाचा संघ नायक आणि संतोष स्पोर्ट्स संघाचा संघ नायक. संतोष स्पोर्ट्स हरेश माली साहेबांचा संघ तर दुसऱ्या बाजूला सुरेश माली साहेबांचा दिनेश मूर्ती हा संघ. तर निश्चितच बघा पुढील सुपर 4 ची पहिली लढत आपण पाहणार आहोत संतोष मूर्ती आणि दिनेश मूर्ती. चला दोन्ही संघाचे संघनायक त्वरित आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय आणि ज्या खेळाडूंना सुपर 8 जेव्हा सामने सुरू झाले आणि सामनावीराचं जे आपण कलरफुल टी शर्ट दिलेले आहे ते टी शर्ट मात्र त्या खेळाडूंनी घालूनच पुढील सामने खेळायचे आहेत याकडे लक्ष असू द्या. तर निश्चितच इंद्रजित पाटील दिव्यांजूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच यांनी अविन याच्यासाठी प्रथम गोलंदाजी करताना प्रत्येक विकेटला 200 तर आता फलंदाजीसाठी ते बक्षीस कायम ठेवलेले आहे. चौकार षटकारासाठी 200 रुपये. धन्यवाद. तर पुढील 2 संघांमध्ये नाणेफेक उडवली जाईल. मी हरिभक्त पारायण रमेश कदम माली तसेच आमच्या गावचे नामांकित उद्योजक गणेशदादा दामोदर माली या मान्यवरांना विनंती करेन की आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचंय. प्रेम माली तसेच सचिन माली दोन्ही 40+ उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि या पहिल्या सेमीफायनल सामन्याचं नाणेफेक उडवलं जाईल. सुपर 4 ची पहिली सुपर 4 लढत आमचे दोन्ही मान्यवर जॉईन होत आहेत टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघनायकांसमोर. तर नाणेफेकीचा कॉल लागलेला आहे तो दिनेश मूर्ती आणि प्रथम गोलंदाजी 4 षटकांचा सामना असेल. वेल कमी घ्या. बघा हा सामना देखील वेळेवर आपल्याला संपवायचा आहे. श्री साई आरके बिल्डर्स आणि ज्ञानदेव स्पोर्ट 38 धावांचं लक्ष आहे. समालोचक कक्षामध्ये आपण बदल पाहणार आहोत. आम्हाला जॉईन होत आहेत योगेश मडवी सर. हॅलो ओमकार आपण यायचंय. मानकुली ग्रामपंचायत माजी सरपंच समाजसेवक आणि सरपंच 11 संघाचे ऑनर सुनील माली यांनी आपले समालोचक पॅनल आणि गुणलेखक यांच्यासाठी दीपावली भेट आपल्याला दिलेली आहे. तसेच संदीप माली यांनी देखील आमच्यासाठी आज खास सोय केली होती. सर्वांचं खूप खूप आभार. त्यामध्ये गणेशदादा केनी यांचं नाव देखील आवर्जून घेतलं जाईल. आमच्यावर अपार प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व मान्यवरांनी दाखवलेले आहे. त्याचबरोबर आपल्या गुरुदत्त क्रीडा मंडळाचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे मंदेश म्हात्रे
यांचं देखील मनापासून आभार, कारण की सलग 3 दिवस त्यांनी पंच कमिटी असेल, आपले समालोचक असतील, DJ लाईव्ह यांची सर्वांची जेवणाची उत्तम व्यवस्था त्यांच्याकडून करण्यात आली होती. सर्वांचं मनापासून आभार. ओव्हर टू योगेश. थैंक यू सो मच, बहुत बहुत शुक्रिया फिर एक बार सभी दर्शकों का दोस्तों स्वागत। दोपहर की कड़ी धूप में चलता हुआ मुकाबला, क्वार्टर फाइनल का चौथा मुकाबला बीच मैदान के ऊपर, 38 रनों का छोटा सा टारगेट बीच मैदान के ऊपर। दोनों टीम तगड़ी टीम है, दोनों टीमों ने अब तक काफी बड़ा क्रिकेट खेला, मगर उनका यह सबसे महत्वपूर्ण मुकाबला बीच मैदान के ऊपर 38 रनों का लक्ष्य। अब दोनों टीम की कप्तान की नजरें हमारे खूबसूरत ट्रॉफी के ऊपर है, तिरछी नजरें। जो जीता वो ट्रॉफी का हकदार, जो हारा इस प्रतियोगिता से बाहर। इतना बड़ा मुकाबला, एक तरफ जाबाज तो दूसरी तरफ जिगरबाज के बीच चलता हुआ कश्मकश भरा मुकाबला। और बेहतरीन गेंदबाजी बिल्कुल यहाँ पर रनों के ऊपर अंकुश लगाई। पिछला मुकाबला कौन भूल सकता है, सरपंच 11 विपक्ष चारधाम के बीच जो मुकाबला हुआ, उस मुकाबले में सबसे क्या बात हुई, जो पहली 9 गेंदें थी वो डॉट जाने के बाद जो आत्मविश्वास था वो बहुत कम हो गया, और उस मुकाबले में टीम परास हुई थी चारधाम। बेहतरीन फील्डिंग पॉइंट के रीजन में गेंद को रोकने की कोशिश, सिंगल मिला, सिंगल के साथ खाता खोला। क्योंकि हम हमेशा कहते हैं कि आपकी शुरुआत यदि अच्छी होती है तो एक अच्छी टारगेट आप सेट करते हैं, और अच्छी टारगेट होने के बाद जो गेंदबाज है उनका आत्मविश्वास बढ़ता है। इस मुकाबले में 38 रनों का लक्ष्य है, और लक्ष्य का पीछा करने उतरी सलामी जोड़ी बीच मैदान के ऊपर तीसरे गेंद के ऊपर खाता खोलने में कामयाब रही। अब जीतने के लिए 37 रन की आवश्यकता। आज बिल्कुल यहाँ पर आज के दिन का ये आखिरी क्वार्टर फाइनल मुकाबला। गेंदबाज तैयार, फिर एक बार, और इस बार उठाकर खेलने की कोशिश, चिड़िया छिप गई खेत में, पहला विकेट का पतंग, बल्लेबाज रंजीत के पारी का अंत। तर निश्चितच रणजित माले याच्यासाठी बक्षीस लावलं होतं, मात्र बक्षीस रणजितपर्यंत पोहोचवण्याआधीच आपली विकेट इथं दिलेली आहे. शिरीष दादा माले यांनी त्याला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये लावले होते. तर अविन माले आला, त्यांचे बंधू रवी माली आणि राकेश माले यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 200 आणि षटकाराला 300. तर इंद्रजित पाटील याच्याकडून प्रत्येक चौकार षटकाराला 200. अविन माले अजूनही खेलपट्टीवर आहे. धन्यवाद. तो बिल्कुल एक बड़ा मुकाबला, और प्रभाकर भी जुड़ चुके हैं हमारे साथ में, एक अच्छे स्कोरर की भूमिका, एक अच्छे क्रिकेटर है बिल्कुल। अब यहाँ पर हमारे साथ में जुड़ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। प्रभाकर, आज बहुत कुछ देखने को मिला, किसी को गम मिला, किसी को खुशी मिली। इस मुकाबले के पहले जिस तरह से संदीप माई और साहिल केनी के बीच मुकाबला, 2 दोस्त थे मगर एक दूसरे के सामने, मुकाबला खत्म होने के बाद मंच के ऊपर बातचीत कर रहे थे, और साहिल केनी ने कहा बिल्कुल उनसे कि जिस तरह से मुकाबले में उन्होंने चर्चा बहुत की, दोनों के बीच बहुत चर्चा हुई, दुश्मन न करे वो काम दोस्त ने किया है। साहिल केनी ने कहा ये इस साल का गम हमें इनाम दिया। दोनों दोस्त हैं, बिल्कुल हमेशा एक साथ घूमते हैं, मगर मुकाबले में क्रिकेट के मैदान के ऊपर दोस्तीदारी सब अलग रखनी पड़ती है। इस बार बेहतरीन स्ट्रोक, इनसाइड आउट का ये स्ट्रोक लाजवाब, कोई खिलाड़ी नहीं है, गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाद 4 रन, और इस चौके के साथ टीम की टोटल की हम बात करेंगे तो 5 रन पर पहुंची है। ये देखिए पटाखे की आतिशबाजी, दिवाली शुरू है, और दिवाली तो दोस्तों खत्म नहीं होगी। आज शाम को और एक दिवाली बड़ी होगी। जिस टीम इस बड़ी ट्रॉफी को उठाएगा वो दिवाली फिर एक बार मनाएगा इस मैदान के ऊपर, मगर हार का मातन कौन मनाएगा इस मैदान के ऊपर। इतना बड़ा मुकाबला, जीतेंगे तो ट्रॉफी के हकदार, और हारेंगे तो इस प्रतियोगिता से बाहर होना पड़ेगा। और हार के बाद जो गम होता है वो आज 3 टीमों ने देखा है, और बिल्कुल अफसोस भी किया है। आज ये चौथी टीम होगी, हारने के बाद नाराज होगी, मगर इस मुकाबले में कौन जीतेगा। 38 रनों का लक्ष्य, अब तक टीम की टोटल पहुंची है 5 के ऊपर। अभी भी जीत के लिए 33 रन की आवश्यकता। ये देखिए मैदान के चारों बाजू में दर्शक और दर्शक,
बहुत सारे दर्शक है। कई हम हमेशा कहते हैं कि दर्शकों का अलग अलग प्रकार होता है। कई दर्शक क्रिकेट मैच देखते हैं, कई दर्शक डीजे संगीत सुनते हैं, कई कमेंट्री सुनते हैं, तो कई जाकर एंजॉय करते हैं। और एंजॉय करने वाले कई सारे दर्शक आज हमने इस दिवाली के शुभ अवसर पर मैदान के चारों बाजू में देखे। ये क्या हुआ? रन आउट, 1 रन, 2 रन, और ये देखिए क्या हुआ, 3 स्टंप। अब रन आउट है, क्योंकि क्रिकेट का नियम है, आप जब बेल्स गिरती तो आप स्टंप को नहीं उखाड़ते, तो रन आउट नहीं कहला जाएगा। और इस बीच तीनों स्टंप उखाड़ दिए, 1 विकेट और गिरता हुआ टीम की टोटल पहुंची है 8 रन 2 विकेट के नुकसान पर। तो बिल्कुल अगला मुकाबला होगा सेमीफाइनल का मुकाबला। चारों टीमों की हम बात करें, बिल्कुल जो हमारे कमेंट्री बॉक्स के सामने बिल्कुल राइट साइड में अभी जो व्हाइट स्कूटी जा रही है, उसके यहाँ पर जो बाइक लगी है उनके आईने नीचे करना है प्लीज। समोर ते प्रेक्षक धन्यवाद. ते समोरच्या बाईकचे जरा ग्लास आपण व्यवस्थित करायचे. अगदी बरोबर, धन्यवाद, थँक्यू, वेलकम. मंचावर शुभ आगमन हरेश माली यांचे पिताश्री आणि संतोष मूर्ती इलेवन संघाचे संघमालक कैलासजी माली, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निश्चित सर्वांनी भरपूर चांगली साथ दिली. प्रेक्षक वर्ग आम्ही नेहमीच साथ देतच असतात. प्रत्येक वेळी त्याही प्रेक्षकांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आम्ही नेहमीच सांगतो प्रेक्षकांचे 3 प्रकार असतात, हौशे, नवशे आणि गवशे. अशा 3 प्रकारचे प्रेक्षक नेहमी क्रिकेट स्पर्धेमध्ये असतात. हौशे प्रेक्षक तुम्हाला मैदानाच्या जवळपास पाहायला मिळतील, नवशे प्रेक्षक थोडेसे दूरवर, आणि गवशे प्रेक्षक कुठे पाहायला मिळतील? दूरवर बसले. पीने वाले को मौका चाहिए. क्या बात है योगेश सर. क्योंकि राम के युग में पीते थे दूध, कृष्ण के युग में पीते थे घी, मगर आज की कलयुग में पीते हैं दारू. फुकट में मिला तो दबा दबा के पिया. असं एक प्रेक्षक सांगत होता. दारू पिल्याने नशा चढते, नशा आल्याने मेहनत वाढते, मेहनत केल्याने पैसा मिळतो, आणि पैसा आल्याने इज्जत वाढते, आणि इज्जत जर तुम्हाला कमवायची असेल तर दारू पिलं पाहिजे, असा एक प्रेक्षक सांगत होता. वाह थँक्यू. वाह, क्या बात है योगेश सर, बहुत बढ़िया. तर निश्चित आज देखील ते प्रेक्षक उपस्थित आहेत. हौशे, नवशे आणि गवशे तिन्ही प्रेक्षक आज मैदानावरती आले. त्या सर्वांचं स्वागत. टीम का टोटल बना इस समय 8 रन और 2 विकेटों के नुकसान पर एक बड़ा मुकाबला, बिल्कुल दिल को बहलाने वाला मुकाबला दोस्तों इस मैदान के ऊपर चलता हुआ, क्योंकि ये मुकाबला इतना इंपॉर्टेंट है. जीतने के बाद एक आध ट्रॉफी उठा सकते हैं, हारने के बाद ये मातन मनाकर जिस तरह से मैंने अभी कहा वो काम कर सकते हैं. अब यहाँ पर क्या होगा? पहला मुकाबला जिस तरह से हमने देखा, सेकेंड और थर्ड, इसके बाद ये चौथा क्वार्टर फाइनल का मुकाबला. चलो अंपायर ज्यादा वक्त जाना करने दें इन खिलाड़ियों को. आज दिवाली का सन है बिल्कुल, और मानकोली प्रीमियर लीग MPL 2021 का ये सुहाना सफर आखिरी दे दोस्तों मेगा फेस्टिवल. और मेगा फेस्टिवल में आए हुए तमाम सारे दर्शकों का फिर एक बार स्वागत. यूट्यूब के माध्यम से जो भी दर्शक इस मुकाबले को 8 टोटल टीम 8 रन बने हैं. हरेश के लिए हर विकेट के लिए 500 रुपए का इनाम है, और चंकी के लिए हर कैच के लिए 500 रुपए. सचिन जी माली जिनका ATM खुला हो चुका है, क्योंकि आज इतनी महंगाई की दुनिया में दोस्तों कहाँ मिलते हैं ऐसे इंसान. बेहतरीन गेंदबाजी और सिंगल मिली. सिंगल के साथ एक 22 रन मिलती हुई टीम की टोटल की बात करेंगे. 9 रन. तकदीर माली एक बेहतर बल्लेबाज है, एक ताकतवर बल्लेबाज है, एक सक्सेसफुल बल्लेबाज है. हमेशा तकदीर ने इस लीग में अपनी छाप छोड़ी, अलग छाप है, मगर इस साल नजरें तकदीर की बल्लेबाजी के ऊपर है, जिनके सामने 38 रनों का लक्ष्य है. अब जीतने के लिए हम बात करेंगे, अब भी इस मैदान के ऊपर संघर्ष करना होगा. यानी कि इस मैदान के ऊपर टीम की टोटल पहुंची है 9 रन, और अब जीतने के लिए 29 रन की आवश्यकता. मुकाबला अभी भी खत्म नहीं हुआ, मुकाबला अभी भी बैलेंस है दोस्तों. ये क्रिकेट खेल है, आखिरी गेंद जब तक फेंकी नहीं जाती, आखिरी रन जब तक बनते नहीं. और बैट पे गिरी, स्ट्रांग अपील. कई देर के लिए यहाँ पर उनके समर्थकों ने सॉस को रोका था, क्योंकि
तकदीर की विकेट सबसे महत्वपूर्ण है। यदि तकदीर आउट हुए तो इस टीम का तकदीर पलट सकता है। टीम की टोटल 10 के ऊपर। बिल्कुल तकदीर का विकेट यदि लेते तो 1000 का इनाम गेंदबाज को मिलेगा, साहिल सेठ केनी। और बोर्ड यदि क्लिंग बोर्ड कहते तो साहिल सेठ, द ग्रेट साहिल सेठ, जिनकी तरफ से 1000 रुपए का इनाम। और सफल हुए तो ऑनसाइड की तरफ खेलना चाहते थे, मगर गेंद पड़ने के बाद थोड़ी सी बाउंस हुई और बल्लेबाज देख रहे कि गेंद वाइट हो सकती है, मगर मिडल लेग के ऊपर से निकली हुई ये डॉट गेंद आपके ऊपर दबाव डाल सकती है। डॉट गेंद आपने टीम को एक तरफ मजबूती देती हुई 8, 9 और 10 रन बने हैं इस समय, तो जीतने के लिए अभी भी 28 रन की आवश्यकता होगी। एक बड़ा मुकाबला दर्शक एंजॉय करते हुए, मेरे सभी प्यारे दर्शक, क्योंकि एमपीएल मानकोली में जब आते तो काफी सारा प्यार मिलता है और इस समय वही दर्शक लुप्त उठाते हुए उस मुकाबले का सिंगर के साथ कारपेट ड्राइव, शानदार मुकाबला, बेहतरीन क्रिकेट। टीम की टोटल सिंगर के साथ बढ़ती हुई, रन का इजाफा, टीम की टोटल 11 के ऊपर। धीरे धीरे मुकाबला आगे बढ़ता हुआ, और जैसे ही मुकाबला आगे बढ़ता है, अंतिम तौर पर पहुंचता है, तो मुकाबले में बहुत संघर्ष देखने को मिलता है। तकदीर के ऊपर नजरें, मगर तकदीर को यदि क्लिंग बोल्ड किया तो ग्रेट साहिल सेठ, जिनकी तरफ से 1000 रुपए का इनाम, और शुभम भोईर जिनकी तरफ से 500, कुल मिला के हरेश के लिए वो मौका है बिल्कुल जो गेंदबाजी कर रहे हैं। यदि इस गेंद के ऊपर विकेट को क्लिंग बोल्ड करते हैं तो यहां से 1500 का इनाम बिल्कुल मिल सकता है। गेंदबाज तैयार, ओ फिर एक बार पैड पे गिरी, स्ट्रांग अपील में उत्साह था, आत्मविश्वास की कमी थी। और ये देखिए, ओ यहां रन आउट हो सकते थे 9 सेकंड पर, मगर उन्हें चाहिए तकदीर का विकेट। 2 रन पूरे हुए और इस 2 रन के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई। लेग बिफोर की जो अपील है, अंपायर को देखना होता है 3 बातें, लेंथ, लाइन और हाइट फैक्टर। इस बार गेंदबाज ने बेहतरीन गेंद फेंकी थी, मगर अंपायर ने कहा कि लाइन थोड़ी सी क्रॉस है और नॉट आउट करा दिया। ये महत्वपूर्ण विकेट थी। जानते हैं फील्डिंग करने वाली टीम सी साई आरके बिल्डर्स टीम, क्योंकि तकदीर नैंडो स्पोर्ट फील्डिंग करी है, मगर आरके बिल्डर्स टीम के सामने जो लक्ष्य रखा है, एक महत्वपूर्ण बल्लेबाज, सक्सेसफुल कैप्टन रहा है ये तकदीर माली, मगर इस समय अपने टीम की तकदीर बदल सकता है, या फिर मैदान के ऊपर जीत का झंडा लहराएंगे। सुपर 4 में नामदेव स्पोर्ट्स देखने को मिलेगी। जीत के लिए 38 रनों का लक्ष्य और कई सारे दर्शक इस क्रिकेट का आनंद लेते हुए, और दोपहर का सत्र है, बिल्कुल 2:55 हुए, कड़ी धूप में चलता हुआ रंगीन एक घमासान युद्ध। और इस बार लॉब किया गेंद को, हवा में गेंद काफी दूर है, यहाँ पर फील्डर, तब तक मौका था एक का। बिल्कुल जिस तरह से तकदीर के बिल्कुल बल्ले की हम चर्चा करेंगे, आज जो बल्लेबाजी की जरूरत है वो नहीं हो पा रहे, बिल्कुल कहीं तो तकलीफ है बिल्कुल। और टीम की टोटल 2 ओवर के बाद पहुंची है 14 के ऊपर। अब जीतने के लिए 24 रन की आवश्यकता, 12 गेंदें बची है और 24 रन की आवश्यकता। डीजे बिल्कुल, यह 2021 का 26वां पर्व दोस्तों अंतिम तौर पर आ चुका है। 3 दिन के लिए बिल्कुल पूरे साल चर्चा हो रही थी मानकोली के मैदान ग्राउंड में, बिल्कुल जिस तरह से उनके गांव में पूरी तरह से चर्चा हो रही थी, मगर आज शाम को बहुत सारी चर्चा होगी। हम क्यों हारे, हम कहाँ हारे, इस बल्लेबाज ने कैसी बल्लेबाजी की, इसको ये करना चाहिए था, उसको वो करना चाहिए था, मगर असल में जो मैदान पर सही क्रिकेट खेलता है वही अच्छा क्रिकेटर कहलाता है। देखना है इस बार जीतने के लिए 12 गेंदे, 24 रन की आवश्यकता। मुकाबला अभी भी बैलेंस, मुकाबला अभी भी इस मैदान के ऊपर जिंदा, क्योंकि यह मुकाबला जीतना है तो दोनों टीम को संघर्ष करना होगा। चलो बिल्कुल यहाँ पर विनती होगी कप्तान से कि आप ज्यादा वक्त जाया कर रहे हैं,
बिल्कुल आपसे विनती है कि आप ज्यादा वक्त जाया कर रहे हैं। बिल्कुल फील्डिंग करने वाली टीम आप देख सकते हैं येलो ड्रेस कोड में पूरी तरह से ऑस्ट्रेलियन टीम जैसा उनका ड्रेस कोड है। मगर ऑस्ट्रेलियन टीम से पहले हम एक और नाम अनाउंसमेंट करेंगे। सीएसके चेन्नई सुपर किंग एमएस धोनी के नेतृत्व में खेलने वाली टीम कभी अनसक्सेसफुल नहीं रही, हमेशा सक्सेस एमएस धोनी ने अपनी टीम को दिया। और इस साल जिस तरह से चर्चा हुई थी वो सीएसके टीम ने चैंपियनशिप पटकाई। 2021 का आईपीएल वैभव माली का एटीएम फिर एक बार खुला हो चुका है। विनीत के लिए विकेट हैट्रिक के लिए 2000 रुपए का इनाम और नीलेश केनी जिन्होंने चौके छक्के के लिए लगाए हैं 1000 का इनाम। तो आग अब दोनों तरफ होगी। ये देखिए रनवे में प्रॉब्लम देखते हैं, बिल्कुल प्रेशर भरा मुकाबला, प्रेशर ऑन द बैट्समैन, प्रेशर ऑन द बॉलर। दबाव बल्लेबाज के ऊपर जितना है उतना ही दबाव गेंदबाज के ऊपर है। तो इस मुकाबले में दोनों को जान दांव पर लगानी होगी। इस ट्रॉफी को चुमना है, इस ट्रॉफी को उठाना है, तो अब यहां पर जान दांव पर लगनी होगी क्योंकि जीतने के लिए 12 गेंदे 24 रन की आवश्यकता। फैसला बदलने वाला ओवर, निर्णय बदलने वाला ओवर। यदि गेंदबाजी अच्छी रही तो यहां पर संतोष स्पोर्ट टीम मुकाबले में, नांदेड़ स्पोर्ट टीम मुकाबले में ऊंची उड़ान भर सकती है। और इस बार ओवर पिच गेंद लाभ किया, गेंद को चिड़िया छिप गई खेत में। तकदीर माली गोस टू द पैवेलियन एंड ये सबसे बड़ा विकेट। ये जश्न देखिए, बिल्कुल जश्न, क्योंकि जानते हैं तकदीर अपनी ताकत के ऊपर इस टीम का तकदीर पलट सकता था, मगर अब तकदीर ही पलट चुका है उनका। और इस बार तकदीर लौटे, केवल 3 रन का योगदान। अब यहां पर क्या होगा? 11 गेंदें बची है, बिल्कुल 11 गेंदें और 24 रन की आवश्यकता। चाहते थे विकेट। ये देखिए कप्तान के चेहरे के ऊपर साफ तौर पर ये खुशी, बिल्कुल स्माइल है। देखिए किस तरह से हंस रहे बिल्कुल उनके कप्तान। और क्योंकि ये मुकाबला कहीं तो जाकर अपने पक्ष में झुका है। तकदीर का सबसे इंपॉर्टेंट विकेट गिरने के बाद अब क्या प्रेशर बढ़ सकता है या दबाव बढ़ सकता है? बेहतरीन कैच को लपका था वहां पर लॉन्ग ऑन में दीपेश केनी, काफी अच्छे फील्डर है। बिल्कुल काफी महंगी शूज पहन के लॉन्ग ऑन में क्यों खड़े हम, आज बता दिया। तकदीर का कैच लेने के बाद जो जश्न हुआ, आधा मैच उन्होंने जीता क्योंकि तकदीर का मैच विकेट बहुत इंपॉर्टेंट था। वो जाने के बाद जश्न जरूर देखने को मिला। और अच्छी गेंद थी, पैड पर गिरी, फिर एक बार अपीलों में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी। ये देखिए दूसरा रन भी पूरा, सिंगल डबल। टीम की टोटल आगे बढ़ती हुई 16 के ऊपर, बिल्कुल 16 रन। अब जीतने के लिए 22 रन की आवश्यकता होगी। ये मुकाबला दोनों टीम इतनी आसानी से नहीं छोड़ेंगे क्योंकि दोनों टीम को इस मुकाबले का मूल्य मालूम है, इसकी कीमत जानते हैं। तो ये मुकाबला इतनी आसानी से हाथ से नहीं जाने देंगे। जीतने के लिए अभी भी 22 रन की आवश्यकता। कमाल का मुकाबला। दर्शक देखिए किस तरह से शांत में, बिल्कुल पेड़ की छांव में बैठकर इस मुकाबले का लुत्फ उठा रहे हैं। बिल्कुल एक अच्छा क्रिकेट चलता हुआ मैदान के ऊपर। गेंदबाज तैयार, फिर एक बार सामने बल्लेबाज, और इस बार बैक टू द बॉलर खेला, गेंद जाती भी लॉन्ग ऑन में। दीपेश वहां पर है, काफी अच्छी फील्डिंग। और ये देखिए रन आउट का मौका, मगर इस समय क्या करेंगे? तो बिल्कुल यहाँ पर रनआउट का जो मौका था ये एमपीएल में ही देखने को मिलेगा, क्योंकि यदि बड़ी टूर्नामेंट होती तो ऐसे थोड़ा सा मौका मिला आउट कर देंगे, मगर यहाँ पर नहीं, क्योंकि ये कुछ अलग नीति है। एमपीएल की तो यही खासियत है दोस्तों, इसलिए एमपीएल फेमस है। एमपीएल सुनने के बाद
तो बिल्कुल ज्यादा वक्त जाने के लिए सभी खिलाड़ी इकट्ठे ना हो दोस्तों, क्योंकि इसके बाद 2 सेमीफाइनल, एक फाइनल का मुकाबला होगा। 3 बजे है इस मुकाबले की बात करेंगे। तीसरा ओवर प्रगति पर है। टीम की टोटल की बात करेंगे, बने हैं 17 रन। कहते हैं ना कि 17 और खतरा, खतरा किस टीम को होगा, कौन होगी इस प्रतियोगिता से बाहर, कौन होगी इस लीग से बाहर, और कौन बनाएगा जीत का झंडा लहराएगा। आने वाली गेंदों के ऊपर अब जरूरत है 21 रन की। तर निश्चितच अरुणदादा जयवंत माली, सचिन माली यांचे मोठे बंधू अरुणदादा, आपण स्टेजवर यायचंय। अरुण जयवंत माली, आपलं सहर्ष स्वागत है। 9 गेंदें जीतने के लिए अब 21 रन की आवश्यकता, कड़ा संघर्ष देना होगा, और इस मुकाबले में यदि जीतना है तो अब संघर्ष देना होगा। इसलिए कहते हैं ना कि जितना कठिन संघर्ष होगा, जीत उतनी ही शानदार होगी। 9 गेंदें, और इस बार सफल होकर खेलने की कोशिश ऑन साइड में, और 1 रन कंप्लीट हुआ दूसरे की कोशिश में। और यहां पर ये रन नहीं मिल सकता, और टीम की टोटल सिंगल के साथ आगे बढ़ती हुई टीम की टोटल की हम बात करेंगे तो फुल स्कोर हो चुका 18 रन। अब जीतने के लिए 20 रन की आवश्यकता। 8 गेंदे 20 रन। अब लक्ष्य थोड़ा सा कठिन होता हुआ, बल्लेबाजी करने वाली टीम यानी कि आरके बिल्डर, श्री साई आरके बिल्डर्स टीम के सामने अब चुनौती है। 8 गेंदे 20 रन की आवश्यकता। आने वाली 2 गेंदे, बिल्कुल कलराम केनी सर, आने वाली 2 गेंदे बहुत इंपॉर्टेंट है, बहुत इंपॉर्टेंट। यदि यहां पर 2 गेंद में एक आध भी बड़ी हिट लगती है तो ये मुकाबला आखिरी ओवर में रोमांचक देखने को मिलेगा, और दर्शक यही चाहते हैं कि यह मुकाबला रोमांचक हो। इस बार लव किया, खिलाड़ी तैनात, और एक बड़ी मछली जाल में, और विकेट नंबर 4, चौथा विकेट मैदान के बाहर। ये देखिए सन्नाटे का माहौल उनकी पक्ष में, और उनकी डगआउट बॉक्स जिस तरह से खड़ी हुई है, उन्हें लगाता ये छक्का होगा, मगर इरादे नहीं थे, और इस बार बल्लेबाज को लौटना पड़ा वापस। शरद दादा, वसंत माली, आपण देखील स्टेजवर आहे दादा। अरुण जयवंत माली आमच्या मंचावर उपस्थित, त्यानंतर संतोष मूर्ती 11 संघाचे ऑनर हरीश माली यांचे पिताश्री कैलाजी चंद्र माली, गणेश दादा माली, रमेश दादा बोईर, निलेश केनी, श्रीरामचंद्र माली काका, त्यानंतर हरिभक्त पारायण, रमेश कदम माली आणि शिवनाथ केनी, रमाकांत केनी, ही सर्व मान्यवर मंडळी आपण व्यासपीठावरती पाहतोय। मानकुली प्रीमियर लीग 2021 चा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस, सुपर 8 मधली शेवटची लढत असेल। पहिला सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत संतोष 11 विपक्ष दिनेश स्मृती 11 संघ। वेलकम, आमचे विठ्ठल काका देखील आलेले आहेत, आपलं देखील सरचे स्वागत है। ओ टू योगेश। तो जीतने के लिए आप संघर्ष करना होगा मैदान के ऊपर। विकेट के लिए यहाँ पर यदि क्लिंग बोर्ड करते तो उनके जिगरी दोस्त वैभव माले, जिनकी तरफ से इनाम था, मगर यहाँ पर 1 रन मिला। टीम की टोटल की बात करेंगे, पहुंच चुका है टीम का टोटल केवल न केवल 18 के ऊपर, 18 के ऊपर। तो जीतने के लिए अब 20 रन की आवश्यकता। आखिरी ओवर में यह मुकाबला जीतने के लिए 20 रन की आवश्यकता। तर योगेश सर, निश्चितच आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये शेवटच्या 20 धावा अजूनही कोणी चेस केलेली नाही आहेत। मात्र इथे सामना दुसरा आहे, पाहूया संधी आहे श्री साई आरके बिल्डरच्या फलंदाजांना 6 चेंडूमध्ये 20 धावा पूर्ण करण्याची। तर अविन माली याच्यासाठी 400 रुपये बक्षीस आमच्याकडे जमा आहे। इंद्रजित पाटील यांच्याकडून त्यांनी विकेट साठी 200 रुपये लावले होते, मात्र आता फलंदाजीतून देवेन केनी आणि अविन माली यांना 6 चेंडूमध्ये 20 धावा बनवायचे आहेत। श्री साई आरके चंकी पाटील याच्यावरचं प्रेम पहा। एसवी स्पोर्टचे ऑनर सचिन माली यांनी त्याला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे जेलसाठी। वाह, क्या बात आहे। रविदादा पाटील देखील खुश असतील। पाहूया 6 चेंडू 20 धावा दोन्ही संघांना अजूनही मी तर म्हणेन संधी आहे। विनीत
विनीत जर झेल घेतोय तर वैभव माल्याच्याकडून 2000. तो जीत के लिए 20 रन की आवश्यकता। और कल्याण जी केनी सर ने बिल्कुल यहाँ पर कहा कि अब तक पूरे एमपीएल 3 दिन में ये एक कारनामा नहीं हुआ है कि अब तक आखिरी ओवर में इतना बड़ा स्कोर टोटल चेस नहीं हुआ। मगर दोस्तों ये क्रिकेट खेल है, अनिश्चित भरा क्रिकेट का खेल है। तो बिल्कुल यहाँ पर आखिरी ओवर में रन बनाने हैं 20। क्या होगा मैदान के ऊपर? गेंदबाज दीपेश कैनी गेंदबाजी के लिए तैयार, जिनके ऊपर भरोसा जताया। मगर इस बार पहली गेंद विकेट और गिरता हुआ ये जश्न है जीत का, ये जश्न है इस मुकाबले में मजबूती पाने का। बिल्कुल ये आखिरी ओवर यदि मेडन आता है तो बिल्कुल सचिन माली जिनकी तरफ से 5000 रुपए का इनाम। बिल्कुल ये एमपीएल, ये मानकोली प्रीमियर लीग है या फिर महाराष्ट्र प्रीमियर लीग है, इतनी बड़ी रकम, इतनी बड़े इनाम दाद देनी होगी सभी इनामकर्ताओं की। बिल्कुल जिनके एटीएम आज खुले हुए हैं, दिवाली के शुभ अवसर पर पटाखे जिस तरह से फूटते हैं वैसे उनके इनाम आज हमारे मंच के ऊपर आ रहे हैं। टीम की टोटल अब 18 के ऊपर है। जीतने के लिए आखिरी ओवर में 20 रन की आवश्यकता, 5 गेंदें बची है, 20 रन की आवश्यकता। बिल्कुल यह मुकाबला जीतना है तो आपको कड़ा संघर्ष करना होगा। यू क्रिएट हार्डवर्क गॉट सक्सेस। यदि मुकाबले में आपको सक्सेस चाहिए तो जाकर तगड़ी बल्लेबाजी करनी होगी। इक्का दुक्का से आप मुकाबला नहीं जीत सकते। और हम हमेशा कहते हैं कि आपको सफर यदि बड़ा करना है तो आपको हवाई सफर करो। बिल्कुल ये चौके छक्के लगाने होंगे इस मैदान के ऊपर। 5 गेंदें, 19 रन की आवश्यकता। येलो ड्रेस कोड वाले खुश हो चुके हैं। स्माइल देखिए उनके चेहरे के ऊपर, उनके कप्तान, उनके मालक। क्या बात है, कमाल का आज क्रिकेट खेला। और इस बार बेहतरीन स्ट्रोक, लव किया गेंद को। मिड विकेट में कोई खिलाड़ी तो नहीं था, 2 फील्डरों के बीच में से गेंद सीधे निकली बाउंड्री लाइन के बाहर। ये चौका बिल्कुल कुछ तो बताएगा। इस मुकाबले में अभी भी जान है क्योंकि जीतने के लिए आप 4 गेंदे 15 रन की आवश्यकता। चार गेंदे 15 रन की आवश्यकता। दोस्तों ये क्रिकेट के लिए अनिश्चित भरा होता है। कभी कभी हारने वाली टीमें जीत जाती है और कभी कभी जीतने वाली टीमें हार भी जाती है। ऐसा चित्र इसका एमपीएल में हमने देखा है। मगर 4 गेंदे 15 रन की आवश्यकता। दीपेश फिर एक बार, और इस बार उठाया गेंद को, बेहतरीन कैच। हरेश ने क्लब का कैच नहीं, मैं कहूंगा मैच लपका है। यदि ये कैच नहीं होता तो पलटवार होता और ये मुकाबला जाता आरके बिल्डर्स टीम के पक्ष में। तर निश्चितच हरेश पाटील याच्यासाठी या झेलला गणेशदादा दामोदर माली यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे। धन्यवाद गणेशदादा, अभिनंदन हरेश पाटील। तर निश्चितच अविन मालियाच्यासाठी इथं बक्षीस लावले। 3 चेंडूमध्ये 15 धावा जर अविन पूर्ण करतोय तर एसवी स्पोर्टचे ऑनर सचिन मालियाच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक। तो जीत के लिए 3 गेंदे 15 रन की आवश्यकता होता है। क्रिकेट में 3 गेंद में 15 रन हो सकते हैं। बस दिल में एक ही बात होनी चाहिए, मैं कर सकता हूं, क्योंकि ये दुनिया झुकती है साहब, बस झुकाने वाला चाहिए। व्हाट अ शॉट। मगर इस स्ट्रोक से प्रभावित नहीं होंगे, इस स्ट्रोक से खुश नहीं होंगे। ये देखिए येलो ड्रेस कोड वाले जश्न मना रहे हैं क्योंकि अब समीकरण पूरी तरह से बदल चुका है। जीत के लिए 2 गेंदे 14 रन की आवश्यकता। 2 गेंदे 14 रन। एक आध गलती होती है तो महंगी पड़ेगी, क्योंकि ऐसे समय में यदि गेंदबाज ने और कुछ कारनामा किया, यानी कि यहाँ पर जीत के लिए अब 2 गेंद में 2 भी छक्के आते हैं तो भी ये मुकाबला नहीं जीत सकते। ये जान चुके हैं बिल्कुल फील्डिंग करने वाली नांदेड़ स्पोर्ट्स टीम। अगदी बरोबर योगेश। तर इथून हा जो सामना
जर ज्ञानदेव स्पोर्ट 11 संघाला जर पराजित करायचं असेल तर दीपेश माली केनी करू शकेल. 2 चेंडू 14 धावा. फलंदाजांच्या मात्र आवाक्याच्या बाहेर आहेत. जर अतिरिक्त चेंडू टाकले नाहीत तर निश्चितच या सामन्यावर विजय संपादन करेल. बिल्कुल आपने सही कहा, क्योंकि क्रिकेट में अक्सर होता है, कभी कभी क्रिकेट में बहुत बार भी हुआ है ऐसा चित्र, मगर कहते ना कि चमत्कार है वहां नमस्कार है. चमत्कार बहुत कम जगह में होते हैं. देखना है कि चमत्कार होगा. 2 गेंद में 14 रन दोस्तों, 1 गेंद में 10 रन, 11 रन बने हैं. 1 गेंद में 14 रन बने हैं. ये क्रिकेट खेल है, क्रिकेट का खेल. अब इस मैदान के ऊपर क्रिकेट का जुनून सर चढ़ के बोलेगा. अक्का मान कोहली खेलेगा. 2 गेंदे 14 रन की आवश्यकता. और बेहतरीन गेंदबाजी दीपेश माली की सराहना करना चाहूंगा जिससे उन्होंने गेंदबाजी की है. कप्तान के भरोसे पर उतरे, मगर कप्तान के भरोसे के ऊपर उनकी बल्लेबाजी आज नहीं दिखाई दी. कहते ना भरोसा रखा था इन खिलाड़ियों के ऊपर, मगर भरोसे के ऊपर नहीं उतर पाए. उम्मीद 3 खिलाड़ियों से, मगर उम्मीद के ऊपर नहीं उतर पाए. तर निश्चितच अभिषेक माली याच्यासाठी या जर चेंडूवर आपण षटकार मारता तर आपले लहान बंधू वैभव माली याच्याकडून आपल्याला तब्बल 2000 रुपये. सामना जरी आपण गमावला तरी मात्र एक षटकारासाठी आपल्याला 2000 दिले जातील. निश्चित तौर पर आखिरी गेंद 13 की आवश्यकता है. ये मौका था. दीपेश ने कुछ तो यहाँ पर कॉम्प्रोमाइज किया था कि भाई ये छक्का मारो 50-50 करके हम लेंगे, मगर इस बल्लेबाज को नहीं जमा और ये मुकाबला गवाया. नाराज है उनके खिलाड़ी, नाराज है उनके समर्थक, और ये जीत का जश्न. पहुंची है टीम सेमीफाइनल में. हडला का श्री साई आडके बिल्डर्स. बेस्ट ऑफ लक. ज्ञानदेव स्पोर्ट सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवला आणि त्यांचा सामना असेल सरपंच 11 या संघाबरोबर. दुसरा सेमीफायनल थोड्याच वेळात आपण पहिला सेमीफायनल निश्चितच पाहणार आहोत. संतोष 11 आणि ज्ञानदेव दिनेश मूर्ति. तो इस मुकाबले के हीरो बने हैं विनीत, जिन्होंने बेहतरीन बल्लेबाजी की और 15 रन बनाए बल्लेबाजी में और महत्वपूर्ण गेंदबाजी 2 विकेट चटकाई. वो विनीत बने हैं मैन ऑफ द मैच. आइए विनीत, और ये मुकाबला जीतने के बाद पटाखों की आतिशबाजी. टीम पहुंची है सुपर 4 में, यानी कि ये सपना था सुपर 4